मुरेगावचा आवाज रवी जाधव सर आणि त्यांच्या समेत केले गावचा आवाज संदीप पाटील. चला पुन्हा एकदा सर्वांचं या अंतिम संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्या ठिकाणी क्वालिफायरची मॅच आपण पाहणार आहोत, ज्या ठिकाणी संकल्प स्पोर्ट्स मुळे विपक्षामध्ये त्यांचा विपक्षामध्ये संघ आहे जय बजरंग चिंबीपाडा संघ. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघाने आपला आतापर्यंत चांगला खेळ प्रस्थापित केलाय. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं 2 दिवसीय स्पर्धेमध्ये मला या समालोचन करायची संधी दिली. ही अंतिम मॅच आपण पाहतोय आणि उद्यापासून पुन्हा एकदा मुकेश जाधव सरांचा आवाज आपल्याला स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. या असोसिएशनचा एक बुलंद आवाज आहेत आणि त्यांच्या समेत आपण पाहूया. 2 दिवस अगदी चांगली समालोचनाची संधी मिळाली त्याबद्दल खास करून जीवनदादा जाधव आणि प्रमोदजी जाधव यांचं मी आभारी आहे की त्यांनी मला संधी दिली या स्पर्धेमध्ये. आणि संकल्प स्पोर्ट्स मोरे यांचं देखील कौतुक करेन की चांगली संधी मला उपलब्ध करून देई या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची. या ठिकाणी आपण पाहतोय सामना अंतिम सामना आहे. सुरुवात दमदार इथे होणार आहे. ज्या ठिकाणी समोर जय बजरंग चिंबीपाडा संघ आणि विपक्षामध्ये संघ आहे संकल्प स्पोर्ट्स मुळे आणि खऱ्या अर्थाने विजयाचा संकल्प इथे घेतलाय की ही स्पर्धा पुन्हा एकदा आमच्या गावची स्पर्धा आमच्या नावावरती आम्हाला कोरायची आहे. बॅटिंगसाठी आपण पाहतोय मिस्टर करण कदम आणि त्याच्या सोबतीने आपण पाहतोय सुनील पडवल समोर. या मॅच मध्ये आपण पाहतोय महत्वाची विकेट करण कदम वरती खूप काही निर्भर असेल. पहिला चेंडू लेट्स प्ले गेम ऑन. फुल टॉस चेंडू आहे. गॅप सिच्युएशन प्रॉपर टायमिंग प्रॉपर डीप एका एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामधून चेंडू होईल फरार आणि मग धावा मिळतील 4. येईल कडकडीत काय सुरुवात केली आहे या डावाचा आगाज चौकाराने केलाय. सुरुवात चौकाराने केली आहे. पुन्हा एकदा चांगला शॉट आहे. चांगला टायमिंग चेंडू पुन्हा एकदा करेल बाउंड्रीची सफर. बॅक टू बॅक दुसरा हा चेंडू जाईल सीमा पार चौकार. तर 2 वरती 2 चौकार त्याने ठोकलेत. आता तिसरा चौकार येईल का? हॅट्रिक कंप्लीट करेल का? कारण समोरचा याच मैदानावरती प्रॅक्टिस करणारा संघ आहे जो आपल्याला अंतिम सामन्यामध्ये लढवय्या भूमिका भाग पाडण्यासाठी इथे सध्या तयार आहे. हा चेंडू पाहावा लागेल. फुल टॉस होता या ठिकाणी त्याला कन्वर्ट करता आला नाही. मोठ्या फटक्यामध्ये इथे चुकी झाली आहे. मात्र चुकी तर झाली. तिथे 1 होते तिथे 2 धावा कन्वर्ट झाल्या. मात्र त्या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी केली आहे बीमर साठी. मात्र आपण सॉफ्ट सिग्नल पहिले कळवा मग आपण जो डिसिजन देणार आहोत. पंच अनिकेत भोईर सॉफ्ट सिग्नल अगोदर आपल्याला कळवायचं आहे की लिगल बॉल आहे की इनलिगल. लिगल चेंडू आहे. ओके आता आपण तिसऱ्या पंचाची मागणी करूया. पंच तिसरे पंच आमचे या ठिकाणी उपस्थित होतील. किरण कासरे अंतिम बघा ऑनफिल्ड पंच प्रदीप भंडारे आपण या तिसरे पंचाची देखील आपण भूमिका निभावायची. चला जास्त आपण वेळ खर्च करणार नाहीत.
हा चेंडूचा निर्णय सध्या येणं बाकी आहे. डिसिजन पेंडिंग आहे, मात्र योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सध्या तरी 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर सर आपण योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. चेंडू लिगल आहे, इनलिगल आहे, ही सध्या लगेच दूध का दूध पाणी का पाणी सध्या पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवतील आणि पाहावं लागेल काय घडेल या चेंडूवरती. बिमन आहे की बिमन नाही आहे. धावा तर 2 आल्यात. फेअर बॉल आहे आणि पंचाने घोषित केला आहे फेअर डिलिव्हरी. फुलटॉस चेंडू होता, मात्र तिथे देखील 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्या. या मॅच मध्ये करण कदमचं खेळणं अतिशय इम्पॉर्टंट असेल, इम्पॉर्टंट फॅक्टर. मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संकल्प स्पोर्ट्स मोरे संघ एकच म्हणत असेल करण कदमची विकेट अगदी स्वस्तामध्ये घ्यावी लागेल, अदरवाईज हा खेळाडू हा सामन्याला खूप दूरवरती धावा घेऊन जाईल. मात्र याच मॅच मध्ये दोघांनाही चांगला खेळ करायचा आहे. दोन्ही संघांचं अस्तित्व आज या ठिकाणी पणाला लागले. आपल्या दोन्ही गावच्या अस्मिता, दोन्ही गावची मान सन्मान या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय कटरचा वापर केला आणि तिथनं पहा हा चेंडूवरती फसवलं, अचंबित केलं आणि पहिले सुरुवातीला 3 चेंडू अगदी वेगाने टाकले, त्यानंतर लगेच त्याच्यावरती व्हेरिएशन केलं. हे चांगल्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य असतं सर. नक्कीच गणेशचा विचार केला तर अतिशय चांगला गोलंदाज आहे, पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतो. पण ज्यावेळेस एखादा भरकटला गेल्यानंतर त्याच्यावर नक्कीच चांगला, या ठिकाणी मात्र गलती केली जाते चेतन द्वारा आणि हा चेंडू जातो सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी. ती निश्चितच आपल्या संघासाठी घातक ठरू शकते, कारण ह्या ठिकाणी एकही धाव मिळाली नसती. इतक्या जवळ क्षेत्ररक्षक होता आणि त्या ठिकाणी मात्र थोडीशी गलती झाली आणि त्याचा भूदंड म्हणून 4 धाव्या मात्र मोजाव्या लागल्यात. आणि अशा प्रकारे पहिल्या षटक चालू असताना धावसंख्या आपण पाहतोय त्या म्हणजे 14. एक धुव्वाधार फलंदाजी पाहायला मिळते करणद्वारा. करणचा विचार केला तर एक भिवंडी परिसरात एक ओपन मध्ये चांगल्या प्रकारे ज्याच्याकडे पाहिलं जातं, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, त्याचं एक नाव एक दबदबा आहे आणि तोच दबदबा त्यांनी पहिल्या षटकामध्ये प्रारंभ केला. या अगोदर आपण त्या चौकाराची चर्चा करूया. मॅच महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये अशा प्रकारच्या चौकार, अशा प्रकारच्या प्रतिस्पर्धी संघात धावा दिल्या तर प्रतिस्पर्धी संघ देखील त्याच मुवमेंटची वाट पाहतोय. आणि अशा प्रकारच्या तुम्ही जिथे 1 धावणे तिथे 4 धावा दिल्या तर त्याचा कुठेतरी तुम्हाला परिणाम येणारा, ज्यावेळेस तुम्ही चेसिंग करणार आहात त्यावेळेला तुम्हाला ते अवघड जाणार आहे. नक्कीच फलंदाज कणखर आहे आणि याला रोखण्याचं काम केलं पाहिजे, धावा देण्याचं काम नाही केलं पाहिजे, कारण महत्वाचे विकेट असेल करण. एखाद दुसरा जरी त्यांनी डॉट खेळला तरी येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर तो आक्रमकता दाखवू शकतो. महत्वाचं लक्ष असलं पाहिजे करण, कारण आपण जर बघितलं तर करण जोपर्यंत धावपट्टीवर आहे तोपर्यंत निश्चितच एक चांगल्या धावसंख्येला आकार प्राप्त देऊ शकतो आणि खरोखरच तो तशा प्रकारचा खेळाडू आहे. आता सध्या जर आपण पाहिले या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती सध्या संकेत सांबरे आला. या ज्या वेळेला करण कदम स्ट्राईक वरती येतील त्यावेळेस बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही अगदी ताकदीचे खेळाडू आहेत, दोन्ही अष्टपैलू खेळाडू, दोन्ही खेळाडू या असोसिएशन अंतर्गत चांगला खेळ प्रस्थापित करणारे खेळाडू आहेत आणि बलाढ्य आहेत. स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं, व्हेरिएशन करताना पाहायला मिळालं आणि तिथनं 1 धाव कन्वर्ट झाली आहे. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये असते तर कंप्लीट झाली असती, मात्र थोडा इथे कॉलिंगची कमतरता पाहायला मिळाली, तिथे थोडंफार दोघांकडनं चुकी झाली. तिसरा कव्हर आले त्यावेळेस कुठेतरी 1 धाव्यास आली त्या चेंडूवरती. नक्कीच आपण जर विचार केला दुसऱ्या धावेसाठी धावू शकलो असतो, पण महत्वाचे विकेट आहे आणि अशा प्रकारच्या महत्वाच्या विकेटला अशा प्रकारच्या स्वस्तात बाद करणं परवडणारे नाहीये जय बजरंग चिंबेपाडा संघासाठी. आणि ओळखलं या ठिकाणी दुसरं कोणीतरी असतं तर निश्चितच 2 धावा पूर्ण करू शकले असते. रनआउटच्या रूपाने करण सारखे विकेट फेकणं संघासाठी घातक ठरू शकतं. करण कदमचं मैदानात थांबणं, प्रतिस्पर्ध्याच्या मनामध्ये धडकी भरणं याच प्रकारचा तो खेळाडू आहे. मात्र समोर देखील संकल्प स्पोर्ट्स मोठे संघ आहे, ताकदीचा संघ आहे. त्याने आजचा ताकद पेश केली, कारण सचिन इरविन भिनार इथे त्यांनी क्वालिफाय झाले, एक ट्रॉफीसाठी हकदार आहे. इथे फुल टॉस होता, त्याला देखील आपण पाहिला. दरम्यानच्या क्षेत्रामध्ये गली रिझर्व्ह मध्ये चेंडूला ढकलले गेले, तिथे 2 धावा कन्वर्ट झाल्या. करण कदम याच मेरिटचा खेळाडू आहे सर, जिथे
खराब चेंडू असेल त्यावरती फायदा घेणं, जिथे चांगला चेंडू असेल त्यावरती रन्स चालू ठेवणं, संघाचा अकाउंट आहे ते स्टॉप न करता त्याला कंटिन्युअस बेसवरती रन्स आणणं ही त्याचं प्रारंभिक खेळ आहे. आपण अनेकदा पाहिलंय. नक्की जोपर्यंत करण आहे तोपर्यंत धावबलक धावता राहणार आहे, यात काही शंकाच नाही. आणि म्हणूनच आतापर्यंत आपण जर बघितलं दुसरं षटक प्रारंभ आहे आणि 17 धावांचं योगदान या ठिकाणी मिळालं आहे. या ठिकाणी मात्र थोडासा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता, स्लोवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दिशाहीन चेंडू या ठिकाणी पंच कळवतात आणि 1 धावेची मात्र या ठिकाणी भर पडणार आहे. कुठेतरी व्हेरिएशन करून त्याला समोर चेंडू देऊन फसवण्याचा प्रयत्नामध्ये या प्रकारचा हा चेंडू टाकला असावा असंच म्हणावं लागेल. कारण स्पीडच्या प्रयत्नाने इथे कुठेतरी फलंदाज बाद होत नाही, मात्र कुठेतरी कटर चेंडूचा वापर करून विकेट घेण्यासाठी तत्पर आहे. इथे देखील चांगला चेंडू आपण पाहिला, प्रचंड वेगाने चेंडू टाकला गेला, तिथे डॉट बॉल आला, सबमरीन चेंडू आपण पाहिला, पडल्यानंतर खाली राहिला. ज्या हाईटला चेंडू येईल त्या हाईट त्यांना मिळाली नाही, म्हणून कुठेतरी फलंदाज या चेंडूवरती अचंबित झाला. नक्कीच रक्षण पण चांगलं बघायला मिळालं, तो चेंडू पण चांगला होता, म्हणजे सर्व काही चांगलं पाहायला मिळालं ह्या चेंडूवर. करण कदमला मात्र थोडंसं हुलकावणी देणारा हा चेंडू होता. अगोदरचा चेंडू जर बघितला तर थोडं स्लोवर करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मात्र चेंडूला वेग देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला जर बघितलं तर परिवर्तन गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस नक्कीच अतिशय चांगला फटका पेश केलाय, चांगलं शतरक्षण सुद्धा पाहायला मिळेल. जास्त काही मिळणार नाही, सर्व काही चाललंय ते करणसाठी चाललंय, कारण करणची विकेट फार महत्वाची असेल आणि मोस्ट इम्पॉर्टंट विकेट असेल या मॅच मध्ये. त्याचं मैदानात थांबणं कुठेतरी मोठ्या टार्गेट पर्यंत जाणं असं म्हणावं लागेल. कारण एक अतिशय स्टार खेळाडू आहे. BC4 असेल, ओपन क्रिकेटचा फॉर्मॅट असेल, भिवंडी सिटी अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या BPL असेल, त्यानंतर आपण पाहिलं TDPL सारख्या चांगल्या चांगल्या स्पर्धांमध्ये अतिशय अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेमध्ये तो असतो. आणि आज ज्यावेळी तो ग्रामीण संघामध्ये असतो त्यावेळेस देखील त्याचं नाव हा चर्चेमध्ये असल्यामुळे समोरचा संघ त्याच्या नावाने कुठेतरी थोडीफार दहशत असते. मात्र वाह, काय लाजवाब पेपर्स त्याच्याकडे लावले. संकेतने या ठिकाणी उत्तर दिले. सुनील पडवळ या ठिकाणी होईल बाद. धक्का क्रमांक पहिला, फलंदाज सुनील बाद होईल. अर्जुन कदम आलेत. धावसंख्या झाली आहे 19 धावा झाल्यात. संकेत चांबरे स्वतः लय त्याला मिळाले, स्वतः लय मध्ये तो आलाय. कल्पेश पाटील आलेत नवीन फलंदाज. तिसऱ्या क्रमांकावरती इनेट नंबर 3 वरती संकेतने काही कमालीची गोलंदाजी केली. जबरदस्त लाजवाब कमबॅक करणारा सुद्धा षटक त्याने टाकण्याचा प्रयत्न तो करतोय. आणि जसं कॅप्टनने मगाशी म्हटलं विशाल, की त्यांना माहिती आहे की संकेतचा फॉर्म मध्ये येणं किती महत्वाचं आहे. कारण मोरे टीमचा एक डॅशिंग डायनामिक अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याचा फॉर्म मध्ये येणं मोरे संघासाठी एक प्रचंड लाभदायक असणार आहे. इथे फटका फसलाय, पुन्हा यष्टीरक्षक चेंडू खाली येईल आणि अजून एक विकेट. फलंदाज अजून एक होईल बाद. बॅक टू बॅक इन दुसरी विकेट जाईल. जय बजरंग. चिंबीपाड्या टीमला धक्का दुसरा. अतिशय भेदक मारा. मी तर म्हणेन संकेतचं पलट येणं, परत येणं अतिशय संघासाठी लाभदायक असणार आहे. कारण आपण जर बघितलं तर स्फोट लाप या धावपट्टीवर त्यांनी जे 27 धावा दिल्या होत्या, त्याच्यानंतर त्यांनी स्वतःला असं ठरवलं होतं की मी आता गोलंदाजी करणार नाही. पण आमच्या गावातील वरिष्ठ खेळाडू सुभाष जाधव त्यांच्या जवळ गेले, अरे तुझ्यावर सर्व तर गेम आहे आणि तू अशा प्रकारचा निर्णय घेतोस, आणि ते त्याने ऐकलं आणि त्याचाच उत्तर, त्याचाच फायदा मला वाटतं संघाला होताना दिसतो. अगोदरच्या सामन्यात सुद्धा अतिशय जबरदस्त भेदक मारा आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस तर अतिशय, आणि चिंबीपाडा संघ असताना सुद्धा एक फक्त आणि फक्त
5 धावा दिल्या आणि महत्वाचे 2 विकेट त्यांनी टिपलेले आहेत. म्हणजे यापेक्षा आणखी चांगली कामगिरी काय असायला पाहिजे संघ सामऱ्याकडे. सर एखादी स्पर्धा वाईट गेली म्हणून काय खेळाडू वाईट नाहीये. एखादी स्पर्धा चांगली झाली म्हणून खेळाडू सर्वश्रेष्ठ नाहीये. मात्र जिथे वाईट स्पर्धा गेली तिथे कुठेतरी एखाद्या अनुभवी खेळाडूने त्यांना जे बॅक केलं हे प्रचंड महत्वाचं असतं. कारण अशा महत्वाच्या खेळाडूला जर एखाद्या मोठ्या एक्सपिरियन्स खेळाडूकडनं जुन्या खेळाडूकडनं जर बॅक केलं तर त्याचाच त्याला कुठेतरी फायदा होत असतो आणि तेच खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये त्यांनी करून दाखवलंय. संपूर्ण मदार आता करण कदम याच्यावर असणार आहे. कारण आता जर बघितलं आतापर्यंतच 2 महत्वाचे फलंदाज आहेत ते कुठेतरी धावसंख्या टायमिंग टायमर लावलेले आहे. चला जास्त वेळ आपण घेऊ नका. खूप जास्त वेळ आपण खर्च करत आहात. बॉलिंग स्ट्राईक वरती आपण पाहतो चेतन सांबरे आलाय. तिसऱ्या षटकासाठी लेफ्ट आर्म स्विंग गोलंदाज आहे. स्विंग का सुलतान स्विंग का जादूगर आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय ब्लास्ट केलाय. करण कदमचा वार चेंडू जाईल सीमा पार. सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. पडल्यानंतर चेंडूच्या रीड वरती रीड केलं चेंडूला आणि रीड करताना चेंडूला पाठवलं सीमा पार. षटकार अतिशय चांगले. आता 2 षटकं त्याला माहिती होती महत्वाचे 2 षटकं आहेत त्याच्यावरती आक्रमण करणं थांबवलं की ते धावा चालू ठेवल्या तर येणाऱ्या 2 षटकांमध्ये आपण आक्रमण करू शकतो. आणि ज्याला टार्गेट करायचं होतं त्याला पहिल्या चेंडूचं टार्गेट केले करण कदमने. पुन्हा एकदा दुसरा आलाय का दुसरा देखील आला. बॅटच्या रडार मध्ये चेंडूला घेतला आणि फेकून दिला जाईल बाउंड्रीच्या बाहेर. षटकार सध्या मी म्हणेन की संचितला इथे आणण्याचा प्रयत्न करायचा होता. कारण लेफ्टी बॅट्समन आहे आणि त्याच्यासमोर लेफ्टी गोलंदाज ज्यावेळेला आपण आणतो जो स्विंग त्याला मिळत असतो तो समोरच्या फलंदाजाकडनं मिळू देत नाहीये. कारण लेफ्टी बॅटर वर्सेस लेफ्टी गोलंदाज आहे. हा चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न आहे. मात्र इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि वेगळं पण आणण्याच्या प्रयत्नामध्ये इथे दिशेवरती नियंत्रण नाहीये. टाकला व्हाईट बॉल. दोन मध्ये 2 षटकार आल्यानंतर इथे काहीशा कमबॅक करावा लागेल. खोला टाकल्या चेंडू खोदून काढला तिथे पुन्हा आता बॉल बॅक काय चेंडू अडवलाय अफलातून आणि इथे दाद देखील दिली जाते. आमचा या मंचावरती जे समर्थक आहेत पाठीराखे आहेत संकल्प स्पोर्ट्स मोरे टीमचे त्यांच्याकडनं टाळ्यांचा वर्षाव इथे होतोय. इथे देखील मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. तिथे एकच धाव आली. 2 बंधू आपण पाहतोय अर्जुन कदम आणि करण कदमची जोडी मैदानावरती. 2 बंधू करण अर्जुनची जोडी सध्या आपण पाहतोय आणि इथे 2 षटकार आल्यानंतर लगेच थोडस कमबॅक तर करून दिले. मात्र समोर आता अर्जुन कदम आहे. करणने 2 मारलेत. मी देखील मारण्याचा प्रयत्न करेन. मात्र समोर चेतन सांबरे आहे. त्याच्या समोर रायटी बॅटर आहे. त्याला अचंबित करण्याचं धाडस त्याला घेऊन ही गोलंदाजी करावी लागेल. चांगला शैलीचा अष्टबल खेळाडू आहे चेतन सांबरे. स्टेप आउट झाले पतलाले मध्ये पुढे आले. तिथे पुन्हा एकदा लॉंगच्या क्षेत्रामध्ये फटका ग्लान्स केला. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. 1 धाव तिथे आली आहे. चौतीस वरती धावसंख्या पोहोचली आहे. समोर टार्गेट चांगलं सेट करावं लागेल. मात्र त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी करण कदमला चांगला केल करावा लागेल. मात्र ज्या टार्गेट पर्यंत तुम्हाला रोखायचं आहे कमी धावांपर्यंत तर मात्र करण कदमची विकेट ही संकल्प स्पोर्ट्स मोरे टीमला मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि ती घेणं देखील गरजेचं आहे. फटका पुन्हा चांगला आहे. गॅप सिच्युएशन प्रॉपर आहे. टायमिंग प्रॉपर. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. करण कदमचा वार
सीमा पार. चला गोलंदाज चौथा घेऊन यायचा आहे. बंदे मेहेदम नाम उसका करण कदम. काय फटकेबाजी केली आहे. पहिल्याच चेंडूपासून आक्रमकता सिद्ध केली आहे. चेंडूच्या मेरिटवरती खेळणं, चेंडूला प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करणं, त्याच्यावरती सिंगल डबल घेणं, प्रत्येक गोष्टीचा विचार बारकाईने करत असताना एक अतिशय माइंडसेट आणि संघाचा एक अष्टपैलू खेळाडू ज्याच्यावरती संपूर्ण संघ निर्भर असतो ती जिम्मेदारी घेऊन सध्या तो खेळतो. काय सर म्हणाल अशा या फलंदाजीबद्दल? कारण मेरिटवरती खेळतो, प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार आणण्यापेक्षा धावा कंटिन्युअस चालू ठेवणं हे महत्वाचं असं. नक्कीच आतापर्यंत जर बघितलं तर 26 धावावर खेळतो. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 4 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 26 धावा करताना दिसतो. या ठिकाणी मात्र स्वैर मारा पाहायला मिळतो आणि पंच आम्हाला कळवतात की ह्यात निश्चितच 5 धावा. दुष्काळात 13वा महिना अगोदरच जर बघितलं आपण तर निश्चितच एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना अशा प्रकारची खराब जर गोलंदाजी केली. कारण संचितच्या बाबतीत म्हणायचं झालं तर एक चांगला गोलंदाज म्हणून आतापर्यंत ह्या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळतो. परंतु ऐनवेळी मोक्याच्या क्षणी जर आपण अशा प्रकारची गोलंदाजी केली तर निश्चितच आपल्या संघाला एकतर मोठी चूक केली की आपण टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याची जी चूक केलेली वारंवार सूचना देऊन मला वाटतं या कोच मुरगावचे असून सुद्धा त्यांचं ऐकत नाहीयेत आणि त्याच्यात फटका मला वाटतं ह्या वेळेस पण मिळणार आहे. कारण भिनारच्या ग्राउंडवर अशाच प्रकारचे 26 धावावर विजय संपादन केला होता. लगेचच मला वाटतं कुठेतरी ते विसरले की टॉस जिंकल्यानंतर आपण फलंदाजी घेणं अपेक्षित असतं. परंतु या ठिकाणी फायदा झालाय तो म्हणजे चिंबीपाडा अजय बजरंग चिंबीपाडा संघाला. कारण टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेणं, धावा जर बघितल्या तर धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 43 धावा 44 धावा झालेल्या आहेत. पहिल्याच्या चेंडू जर विचार केला तरी खराब चेंडूची फेकी केली होती, त्याच्यानंतर थोडासा पलटवार केलाय. पण जो खेळाडू फॉर्म मध्ये आहे ज्याने आतापर्यंत 27 धावा उभारलेल्या आहेत तोच आता आपण जर बघितलं तर स्ट्राईक येतो तो म्हणजे करण कदम. एका बाजूला विचार केला तर एक अनुभवी फलंदाज आणि एका बाजूला विचार केला तर एक नौखा गोलंदाज. आणि पाहूया अशा ही संघर्षमय मॅच आपल्याला पाहायला मिळते दोघांमध्ये. परंतु नक्कीच जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूला पाठवून दिलाय. एका लांब लचक पल्ल्यावर 6 धावांसाठी येणार हा षटकार. काल देखील सर आपण पाहिलं जेथे कृष्णा 11 वारलेपाडा संघ टॉस जिंकला होता तरी देखील त्यांनी घेतलेली ती गोलंदाजी त्यांच्यावरती अंगलट आली आणि त्यानंतर ते चेसिंग करताना त्या 6 धावाने पराभूत झाले. मात्र तो डिसिजन योग्य होता की नाही ते आज देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच थोडासा बेनिफिट असतो. जिंकणं हरणं हा नंतरचा वेळ आहे, परंतु टॉस हा खूप मोठा बेनिफिट असतो ग्राउंडचा आणि वातावरणाचा हिशोब करून. आणि वारंवार चुका केल्या जातात आणि म्हणूनच आज सुद्धा त्याचाच काहीतरी प्रमाणात फटका मिळेल का येणारा कालच ठरवेल. परंतु बघूया काय रणनीती असणार आहे. कारण त्यांना असं वाटलं होतं की कदाचित वेळ आहे आणि आपण चेस करू शकतो आणि करू पण शकतात. तो घ्यावा लागतो जो बेनिफिट आपल्याला साधारणतः बोनस आपण एखादा बोनस मिळाला पगारा व्यतिरिक्त बोनस मिळाला तो तीच ती दिवाळी असते आणि तीच दिवाळी त्याच्यावरच आपण साजरी करत असतो. तशाच प्रकारचं संध्याकाळच्या सत्रामध्ये टॉस जिंकल्यानंतर आपण फलंदाजी करणं हा एक बेनिफिट असतो, हा एक बोनस असतो आणि त्याचा फायदा घेतला पाहिजे. परंतु या ठिकाणी आता मात्र निश्चित संचित द्वारा अतिशय चांगल्या प्रकारे षटकार खाल्यानंतर चौकार सुद्धा खाला जातो. यावेळेस पलटवार करतो आणि संघाची धावसंख्या आपण पाहायला मिळते ती म्हणजे एक डेंजर झोन मध्ये प्रवेश करताना दिसते ती म्हणजे 54. अतिशय चांगल्या टच मध्ये आहे फलंदाजी करणारा खेळाडू आपण पाहतोय करण कदम. संचितने देखील या चेंडूवरती थोडंसं कमबॅक केलंय. मात्र यंग आहे त्याच्या समोर अशा प्रकारचे इथे पुन्हा एकदा पहा लेझी क्रिकेट पाहिलं त्याच्यावरती देखील हा ठोकलाय दमदार चौकार मिस्टर करण कदमच्या बॅटमधून.
करण कदम आतापर्यंत 41 धावावर खेळतो. या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू असेल, म्हणजे 50 काही साकारता येणार नाही, पण निश्चितच एक रनआउटच्या रूपाने या ठिकाणी विकेट प्राप्त केली जाईल. तर अशा प्रकारे 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय त्या म्हणजे 58 जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. म्हणजे जवळजवळ विचार केला तर 15च्या सरासरीने धावसंख्या जमवायच्या आहेत आणि क्षमता आहे, ताकद आहे, फक्त सिद्ध करावे लागेल. थोडासा बेनिफिट मिळेल का गोलंदाजांना? वैयक्तिक 48 धावा ज्याच्या बॅटमधनं आल्या तो आपण पाहतोय. खेळाडू करण कदमने जबरदस्त बॅटिंग साकारली आणि पहिल्या चेंडूपासून गेला तर शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती राहिला. चांगली धावा त्याने उभारल्या आणि 58 धावा ज्याने टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी आपण होताना पाहतो. त्याचं स्वागत केलं जात आहे आणि फलंदाजी तेवढी ताकदीची त्याने केली आहे. जिथे यजमानी संघ होता त्यांच्यात गोलंदाजी चांगली पाहायला मिळत होती, मात्र त्यांच्यावरती देखील आक्रमण केलं. फक्त संकेत सांबरेने विचार केला, त्याने फक्त 5 धावा खर्च केल्या आणि तिथं 2 विकेट्स त्यांनी मिळवले. संकेतची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली आणि तदनंतर त्या गोलंदाजीवरती केलेलं आक्रमण सध्या तरी महागात ठरलं हे संकल्प स्पोर्ट्स मोरे संघाला. मात्र इथनं आता संकेत सांबरे, चेतन सांबरे, आता गणेशांना पलटवार करावा लागेल या मॅच मध्ये आणि ही मॅच अगदी घरच्या मैदानावरती पुन्हा आता आपली घरची ट्रॉफी घरच्याच गावामध्ये ठेवण्यासाठी पुन्हा एकदा त्यांना सज्ज व्हावं लागेल. 58 धावा केल्यात आणि 59 धावांचं टार्गेट आहे. रफ अँड टफ मॅच पाहायला मिळणार आहे कारण दोन्ही संघ ताकदीचे आहेत, दोन्ही संघ अगदी जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. पाणी प्या ना, पाजा द्या ना, असं तरी करा. 24 चेंडू मध्ये आता करायचे आहेत. पूर्वार्ध झालाय, उत्तरार्धाला सुरुवात केली जाईल आणि तिथे 59 धावांचं टार्गेट सध्या सेट केलंय आणि सेट केलेल्या टार्गेटला जिंकण्याच्या मनसुब्याने, जिंकण्याच्या उद्दिष्टाने सध्या संघ इथे उपस्थित झालाय. संकल्प स्पोर्ट्स मोरे संघ एक नव्या संकल्पने सध्या उपस्थित झालाय जिथे त्यांना आता करायचं आहेत. शेवटच्या बॉल पर्यंत काय अजून हे नाही झालेलं ना, क्लायमेट काय एवढं बॉलिंग पण चांगली नाही. संकेत केला ना, संकेत मॅच जिंकेल, संकेतवरती निर्भर झाला. संकेताने ज्या सोबतीने आपण पाहतोय फलंदाज आलाय, प्रणय आलाय. इथनं आता गोलंदाजी युनिट चांगला आहे, मात्र समोर संकेत आहे. पहिला चेंडू, वा वा काय फटका सजवलाय. आमच्या समालोचन आणि VIP कक्षाला सलामी देणारा, मानवंदना देणारा हा षटका ठोकलाय संकेत सांबरे. नाम छोटा सांबरे याचं खेळणं प्रचंड मोठं राहील आणि आमच्या इथे मला त्या फोटो फ्रेमला थोडासा चेंडू लागला, मात्र इथे आशीर्वाद घेण्यासाठी चेंडू आला असावा असं म्हणावं लागेल. संकेत सांबरेने पहिल्या चेंडूमध्ये ठोकलाय दमदार षटकार. हा चेंडू वेगाने वेगाने टाकलाय. अपील स्ट्रॉंग आहे, मात्र पंचाने घोषित केले इट इज आउट. चला दोन्ही पंच सध्या इथे चर्चा करतील आणि मग इथे डिसिजन पोहोचवतील. काय घडलं या ठिकाणी पाहावं लागेल. पंचांच्या डिसिजन पेंडिंग आहे. आता प्रदीप भंडारेश्वर काय डिसिजन पुन्हा एकदा पोहोचवतील, बाद की नॉट आउट.
मात्र आता इथे समजेल काय आहे डिसिजन. चला डिसिजन रिव्ह्यू पुन्हा मागे घेतला आणि त्यांनी सांगितले की नॉट आउट आहे. खूप दूर होता चेंडू आणि इथे देखील आपण तेच पाहूया की नॉट आउट आहे. संकेत सांबरेचा विकेट होती. त्यांना माहिती आहे या विकेटचं महत्व. संकेत सांबरे मैदानात थांबणे म्हणजेच खतऱ्याची घंटी वाजणे या प्रकारचं चित्र आहे. म्हणून ही एवढी स्ट्रॉंग प्रचंड ताकदीची अपील त्याने केली. रिव्ह्यू नाही आता, रिव्ह्यू लॉस्ट आहे. सॉरी पंचांचा होता. ओके फुल टॉस आहे त्यावरती आक्रमण केले. गॅप सिच्युएशन प्रॉपर टायमिंग प्रॉपर. वा एक हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू जाईल सीमा पार. थांबणार नाहीये चौकार. फटका एक्झिक्यूट आणि पहिल्या पॉवर प्लेच्या P1च्या षटक्यामध्ये ज्या धावा आणल्या जातील त्याच्यावरती विजयाचं सूत्र सबंध आहे. कारण पहिल्या षटक्यामध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या 3 षटक्यामध्ये कमी अंतर राहणार आहे. आणि मग विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहणार आहोत. विखुरलेल्या क्षेत्ररक्षणाच्या विपक्षामध्ये कसा षटकार चौकार आणले जातील ते थोडे कठीण असतात. मात्र या P1च्या षटक्यामध्ये षटकार चौकार आणणं सोपं असतं. कारण 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात. जास्त वेळ घेऊ नका कारण अंधाराचा सावट पसरत चाललाय आणि शांत आणि दमट हवामान सुद्धा पसरत आहे. त्यामुळे वेळ जास्त आपण घेऊ नका. इथे स्टेप आउट झाले. इथे फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित मात्र झेल त्याने सोडली आहे. चुकी झाली आहे. 2 धावा कंप्लीट. इथे चेतन सांबरेला पुन्हा एकदा संकेत सांबरेला या ठिकाणी जीवनदान दिले. वा तिथेही मी म्हणेन की ही कॅच सोडली की मॅच येणारा वेळ येणारे काल सांगून जाईल की कॅच सोडली की मॅच. मात्र जोपर्यंत चेंडू हवेमध्ये होता खेळाडू कक्षामध्ये आमच्या मंचावरती आणि इथे जेवढे मुरेकरांचे समर्थक आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने काळजावरती दगड ठेवला असेल आणि देवाला पाण्यामध्ये ठेवून म्हणत असेल की देवा ही कॅच सुटू दे कारण आम्हाला ही मॅच जिंकायची आहे. चांगला फटका आहे. स्क्वेअर क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तिथे मात्र चेंडू फेकला तिथे 2 धावा कंप्लीट झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. शूट द गुड गेम क्वालिटी क्रिकेट सध्या दाखवत असताना मिस्टर संकेत आणि मैदानाच्या सभोवताली मनामध्ये एकच असेल संकेत 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 आणि फक्त संकेत. त्याच्याकडनं चांगले संकेत मिळवायचे आहेत आता संघाला कारण त्याचा आज लय मध्ये तो आलाय. त्याच्या फॉर्म मध्ये तो वापस आलाय. संघासाठी वापसी करतोय आणि हे संघासाठी आणि मुरेकरांसाठी मोठी गोष्ट आहे. स्विच हिटचा फटका. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जले पे नमक छिडकना आणि तेच प्रकारचं आपण टीम हडल घेऊ नका. वेळ आपल्याकडे कमी आहे आणि मात्र वा काय फलंदाज आहे हे संकेत सांबरे. नाम छोटा और काम बडा. माझ्या कर्तृत्वाने मी स्वतःला सिद्ध केलंय. हरवलेला आत्मविश्वास मला पुन्हा एकदा या ठिकाणी मिळालाय आणि तो आत्मविश्वास हरवलेला आत्मविश्वास पुन्हा एकदा मिळाल्यानंतर मी संघासाठी चांगला प्रयत्न करतोय. संघासाठी मोठी धावा आणण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला गेला. आपण जर बघितलं तर जय बजरंग चिंबीपाडा संघासाठी पहिल्याच षटकामध्ये 14 धावा खेचून काढल्या होत्या करण कदमने. त्याच्यानंतर निश्चितच पलटवार करण्याचा प्रयत्न केला संकेत सांबरेने. फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या. यावेळेस मात्र पहिल्याच षटकामध्ये करण कदमच्या त्या धावा घेतल्यात. करण कदम त्या वसूल करण्याचा प्रयत्न केला संकेत सांबरेद्वारा. पहिल्या षटकात 18 धावा. कुठल्याही प्रकारचा गडी बाद नाही. हा बेनिफिट असेल मुळा संघासाठी.
दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. यावेळेस करारी बहार, चेंडू सीमेच्या बाहेर, 6 धावांसाठी येणारा हा षटकार. स्वतःच्या होम ग्राउंड वर खेळताना जबरदस्त लय मध्ये आहेत दोन्ही फलंदाज सलामीवीर. आपण जर बघितलं तर संकेत सांबरे, प्रणय हेंगाडे पहिल्याच चेंडूवर षटकाराने खाता खोलतोय आणि आपल्या संघासाठी निश्चितच एक आशा पल्लवित करतोय. 600च्या स्ट्राईक रेटने खेळतोय करण कदम याच्या संघ. ओहो, निश्चितच थोडासा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता. काही करत नाही, सरळ याच्याने आपण म्हणतो ना की धावा येत आहेत आणि अशा प्रकारचा प्रयोग केला तर निश्चितच घातक ठरू शकेल. ही मॅच महत्वाची आहे. सरळ बॅटने जर चांगल्या प्रकारे धावा येतात मग अशा प्रकारचा प्रयत्न का करावा हा प्रश्नचिन्ह सध्या उपस्थित झालाय. इथे पहा फेकाफेक आहे. सध्या तरी कुठेतरी दडपण आलंय गोलंदाजी करणाऱ्या संघावरती देखील आणि तेच हेरले फलंदाजांनी. आणि पहा काय चपलाईने जिथे एक धाव होती तिथे ओव्हरथ्रोचा एक्स्ट्रा रन्स आपण ऍड होताना पाहायला मिळाला. जिथे एक होती तिथे 2 धावा आल्या. इथनं आतापर्यंत धावा आपण पाहतोय 26 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात आहे. 9 चेंडूचा खेळ आता प्रस्तावित आहे. 9 चेंडूमध्ये 26 म्हणजे सरासरीपेक्षा चांगली धावसंख्या उभारली आहे संकेत. आणि त्या सोबतीने आपण पाहतोय प्रणय. हा चेंडू पाहावा लागेल, सोडून दिला. पंच सांगतील इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन ऍड केले जाईल स्कोरबोर्ड वरती. 27 धावा. 27 झाल्यात म्हणजे आपण पाहतोय अजून आपल्याला करायचं आहेत 31. 15च्या सरासरीने धावसंख्या जमवायची असताना अशा प्रकारची चांगली सुरुवात आपण पाहतोय. 27 झाल्यात, 32 धावांची गरज आहे. चेंडू झाले आतापर्यंत 3 बॉल आहेत. चौथा चेंडू व्हाईट बॉल होता. फुलटॉस आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये फटक्याला ग्लान्स केला. क्षेत्ररक्षक आला, एका टप्प्याने चेंडू उचललाय. तिथनं एक धाव आली आहे. प्रणय चांगली फलंदाजी करतोय आणि संकेत सांबरेला जी साथ हवी ती तो खऱ्या अर्थाने देतोय. नुसती साथ देत नाही तर त्याच्या सोबतीला चांगली फलंदाजी देखील करतोय. आणि हेच असतं ज्या वेळेला तुम्हाला सलामीवीर म्हणून पाठवलं. आतापर्यंत आपण सलामीवीर ओपनिंग पेअर वेगळी पाहत होतो, गणेशला आपण पाहत होतो. मात्र इथे काहीशा चेंजेस पाहायला मिळाले आणि प्रणयला या मॅचमध्ये पाठवलं. त्यांना माहिती आहे की अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, अटॅकिंग बॅटिंग करायची आहे आणि त्याच उद्दिष्टाने जी रणनीती आखली कॅप्टनने आणि ती रणनीतीमध्ये सध्या खरा उतरलाय. या ठिकाणी संकेतच्या विकेटसाठी प्रचंड मोठा जल्लोष इथे होतोय. विकेट तेवढी मोठी आहे आणि विकेट जेवढी मोठी आहे तेवढा जल्लोष देखील आपण पाहतो. प्रत्येक चेंडू डॉट चेंडूवरती अपील केली जाते. त्याचं एकमेव कारण संकेत सांबरे सध्या फॉर्म मध्ये आलाय. चांगला चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिला. धावसंख्या जर बघितली तर आपण 29 धावा झालेल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. एकही गडी आतापर्यंत गमावलेला नाही. मुरा संघाने जिंकण्यासाठी आपण जर नाही डॉट झाला नाही तर 59 धावांची गरज असताना आता धावफलकावर आपण जर बघितलं तर 29 धावा म्हणजे जिंकण्यासाठी 15च्या सरासरीने धावसंख्या जमावं लागतील. 30 धावांची गरज असणार आहे संकल्पस्फोट मोरे या संघाला. मॅच मध्ये नक्कीच एक जबरदस्त रोमांच आलेला आहे. स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळतोय. संध्याकाळचं सत्र आहे. मोठं टायमिंग करणं गरजेचं असेल. चेंडूवर प्रहार करणे, ताकद लावावं लागेल, टायमिंग करावं लागेल, फुटवरचा वापर करावा लागेल तरच कुठेतरी. कारण जय बजरंग चिंबीपाडा संघाकडे ती गोलंदाजीची ताकद आहे आणि परंतु तरी सुद्धा एक चांगला सुरुवात तर झालेली आहे. शेवट गोड झालं तरच निश्चित संकल्पस्फोट मोरे या
सुपर 5 मध्ये जाणार आहे. कोणता संघ सुपर 5 मध्ये जातो सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. जवळजवळ अर्धी मॅच तर या ठिकाणी झालेले आहेत. अर्ध्या धावा जवळजवळ कंप्लीट झालेले आहेत. 2 षटकांमध्ये अर्ध्या धावा कंप्लीट करायचे आहेत. यावेळेस हो अतिशय जोराने वेगाने मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. नोमॅन लाईन मध्ये चेंडू पडला जातो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होताना दिसतात. तिसऱ्या धावेचा साठी कुठल्याही प्रकारचा अट्टास नसणार आहे. थोडासा कमजोर चेंडू होता. चेंडूवरची नजर थोडीशी हटली होती. ज्या वेगाने चेंडू येईल अशी अपेक्षा असताना चेंडू मात्र पडल्यानंतर थोडासा स्लो होतो. याचंच कारण सांगितलं की वातावरणातील नमी. जे संध्याकाळच्या सत्रामध्ये जो बेनिफिट असतो तोच बेनिफिट या ठिकाणी प्रथम फलंदाजी करणाऱ्याला भेटतो. परंतु तरी सुद्धा जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय संकल्प स्पोर्ट्स मुळे ए संघाने. जोपर्यंत संकेत आणि जोपर्यंत आपण जर प्रणय हेंगाडे धावपट्टीवर आहेत तोपर्यंत निश्चित जिंकण्याच्या आशा पल्लवित आहेत. कारण लांबपर्यंत आतापर्यंत बॅटिंग आहे मुरा या संघाकडे. या षटकामध्ये धावा जास्त आणणं गरजेचं आहे. फटका चांगला आहे आणि या फटक्यावरती देखील धावा देखील चांगल्या मिळून देतील. चेंडू जाईल सीमा पार. जबरदस्त फटकेबाजी सध्या करतोय आणि इथनं वार पलटवार सुरू आहेत. कोणता संघ वार करेल कोणता संघ पलटवार करेल ते देखील सांगू शकत नाहीये. गोलंदाज थोड्या प्रमाणात आपण पाहिला बदल आली त्यामध्ये बिघाड झाला. रणवीर इथेमध्ये पुन्हा दाखवले मात्र त्याच्यावरही सुद्धा प्रेशर आहे कारण हा ठोकलाय दमदार चौकार संकेत सांबरेच्या बॅट बदना. संकेत सांबरे जबरदस्त बॅटिंग करतोय. स्टेप आउट झाली इथे आणि इथे चुकी झाली आहे. संकेत सांबरे होईल बाद. महत्वाचा विकेट मोठा मासा गाला लागतोय. इथे ही मोठी विकेट आली की मॅच आली पाहावं लागेल. मात्र नवीन फलंदाज दाखल झाला मैदानावरती. चेतन सांबरे सुद्धा दाखल झाला इन ॲट नंबर 3 वरती. संकेतचा खेळ चांगला राहिला मात्र थोड्या प्रमाणात का होईना काळजी पाहायला मिळेल कारण ही मॅच आहे क्रुशियल मोमेंटची मॅच आहे. इथनं चांगला खेळ करणं स्वाभाविक असेल कारण इथे जिंकलात तर मात्र सुपर 5 मध्ये दाखल व्हाल. पराभव झालात तर पुन्हा एकदा इथे प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये या 5 दिवसीय टुर्नामेंटचा आनंद घ्यावा लागेल. त्यासाठी आता प्रयत्नशील राहावं लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावा लागेल कारण तुम्हाला सहजासहजी कोणतीच गोष्ट मिळत नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला प्रचंड संघर्ष करावा लागत असतो. घाम घालावा लागत असतो आणि तो सध्या संघर्ष आता आलाय संकल्प स्पोर्ट्स मोरे टीमच्या वाट्याला आणि त्यांना तो संघर्ष करून हा सामना जिंकून द्यावा लागेल तरच इथे सुपर 5 मध्ये ग्रँड एंट्री होणार आहे. मात्र त्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. पहिला चेंडू षटंपूल करण्याचा प्रयत्न इथे मिस फटका आपण पाहिला. तिथे एकदा वाली आहे. या षटक्यामध्ये खूप काही घडलंय खूप काही बिघडताना आपण पाहायला मिळालं. छत्तीस धावा झाल्यात. 59चं टार्गेट आहे आणि अजून 23 धावांची आवश्यकता आहे. मात्र इथे आपण 8 चेंडू 23 धावा. प्रणय हेगडेवरती सुद्धा ही जिम्मेदारी आहे. त्याला आक्रमण करायचं आहे. त्याच्या बॅटमध्ये एक षटकार तर आलाय मात्र इथनं देखील तो पलटवार करेल का या चेंडूवरती कारण षटकार आणावे लागेल. इथे षटकार आणलाय आणि काय पॉवरफुल हिट जनरेट केलाय. चेंडू जाईल सीमा पार. फटका आपण पाहिला. फुल पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल षटकार. कडक कडक बेधडक षटकार ठोकलाय मिस्टर प्रणयच्या बॅट मधून आणि जिथे विषामधलं अंतर जे होतं ते अजून कमी होईल कारण अगदी आता पहा धावा हव्या आहेत 17. उर्वरित चेंडू आहेत आता आपण पाहतोय 7 चेंडू 17 धावा.
चला जास्त वेळ आपण खर्च करताय. 7 मध्ये 17, 7-17चं इक्वेशन आणि 17 धावा इथे आल्यात. पुन्हा प्रणय षटकार ठोकेल का काय घडेल पाहावं लागेल. अजून एखादा षटकार आला तर मॅच मध्ये रोमांचकता, मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट सर्वच काही पाहायला मिळणार आहे. तरी देखील या चेंडूवरती खूप काही निर्भर असेल मॅचचं. इथे पुन्हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक इथे डाऊन द बॉल, इथे विकेट मिळण्याची चान्स आहे. विकेट होईल बाद. फलंदाज सध्या बाद होईल. प्रणय हेगडे बाद. या चेंडूवरती मोठा फटका आणण्याचा प्रयत्नामध्ये फलंदाज इथे प्रणय बाद झाला. मात्र तेवढा जल्लोष आपण पाहिला. नवीन फलंदाज गणेश आलेत 4थ्या क्रमांकावरती, युनिट नंबर 4 वरती. मात्र आता गणेशला चांगला अंतिम षटकासाठी किशोरला आणले गेले बॉलिंग ट्रॅक वरती. किशोर आहे, मात्र किशोर वरती आता अटॅकिंग करण्यासाठी चेतन सांबरे, त्याच्या सोबतीने गणेश आलाय नवीन फलंदाज. 6 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज आहे, आवश्यकता आहे. किशोर भोमटे आलेत आणि अंतिम षटकामध्ये चेतन सांबरेवरती खूप काही निर्भर असेल. इथे पहिला चेंडू शॉर्ट बॉल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे जज करतो आणि कॅच पकडली आहे. इथे मी तर म्हणे कॅच नव्हे तर मॅच पकडली आहे. मोठा फटका आणण्याचा प्रयत्न करायचा होता. शॉर्ट पूल चेंडू होता आणि शॉर्ट चेंडूवरती आक्रमण करण्याची नामी संधी होती. ती संधी षटकारच जाणार आहे या चेंडूवरती. मात्र पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटण्याचा प्रयत्न झाला. त्यांना सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट मध्ये वाच जबरदस्त झेल टिपली आहे आणि तिथनं आता खऱ्या अर्थाने 5 मध्ये करायचं आहे 17. सर जसा तुम्ही उल्लेख केला की इथे टॉस महत्वाचा होता आणि सध्या या शांत आणि वातावरण ज्यावेळेस अगदी शांत होतं, थोडं दमट वातावरण निर्माण होतं, त्यावेळेस अशा प्रकारचे तुम्ही जेव्हा टेक्निकल शॉट खेळता तेव्हा तेवढे एफर्ट्स मिळत नाहीये, तेव्हा तुम्हाला ताकदीचा वापर करावा लागत असतो आणि इथे सध्या त्या प्रयत्नामध्ये आता ताकदीचा वापर करून फटके आणावे लागतील. पहिला चेंडूवरती ठोकला. इथे शॉर्ट ऑन पूल, पॉवरफुल, डिलाइटफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल षटकार. कॅप्टन नॉक इथे खेळावा लागेल. कॅप्टन लीडिंग ऑन द फ्रंट. जिथे मुसीबत खडी तिथनं आता त्याला पलटवार करावा लागेल. षटकार त्याने ठोकलाय. एक जबरदस्त फटका इथे आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती विशालच्या पाठबद्ध विशाल षटकार आपण पाहिला. आता तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन उपस्थित केलंय. मात्र विशालला आता विशाल कामगिरी करताना इथे एक आलाय, अजून 2 ठोकावे लागतील तर मात्र संघ इथे आपली चांगली कामगिरी करेल. मात्र तो ठोकण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. काय घडेल काय बिघडेल पाहावं लागेल. सध्या तरी शेजारी वाढलेत फलंदाजाच्या. सिली मिडऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात झालाय. अजून 2 षटकारांची गरज आहे. थोडस लक्ष विचलित करण्यासाठी शॉट मिडऑफला हा चेंडू आपण पाहिला तर चांगला फटका आहे. तिथे दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव होईल का? हो, नक्की झाली. चेंडू फेकला. इथे थोडीशी गफलत झाली. 3 धावा कंप्लीट आणि इथे 4 धावा कंप्लीट 4 धावा कंप्लीट. वा
वा नशिबाची साथ इथे मिळतीये. मोरे संघ म्हणत असेल या 4 धावा नव्हे तर नशीब आम्हाला मिळाले सुद्धा या 4 धाब्यांवरती. काय जबरदस्त आता मॅच आली आहे. 3 चेंडू आणि धावा करायचे आहेत. 7 धावा जिथे 17 करायच्या होत्या तिथनं षटकार ठोकला. नंतर लगेच नशिबाचे जिथे 1 होते तिथे 4 धावा मिळाल्या. आणि पहा शेवटच्या मॅच वरती संघ किती ताकदीचा असो किती चांगला हे असो मात्र तरी प्रेशर ही त्यांच्यावरती येतेच आणि ती खऱ्या अर्थाने आली आता. डेफिनेटली कारण नशिबाची साथ मिळाली मोरे संघाला. वा 3 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. संदीप काय होईल सामन्यामध्ये रंगत काय होईल आता मात्र कारण सामन्यामध्ये जबरदस्त रंगत बघायला मिळतात. ते 3 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. लक फॅक्टर मात्र मोरे संघाला मिळाला. फिल्डिंग मध्ये मात्र बदल केला जाते. येणारे 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. काय रणनीती असेल किशोरची काय रणनीती असेल कॅप्टन विशाल मलेकरची. वन्स अगेन हा चेंडू सोडून दिला. इथे देखील आलाय व्हाईट बॉल. सर्व मैदानाच्या सभोवताली टाळ्या टाळ्या आणि टाळ्यांचा गजर या ठिकाणी होतोय कारण संघ गावचा संघ आहे. धाव संख्या आता 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 6 धावा. वा सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. कॅप्टन नॉक म्हणूया आपण. टाळ्यांचा वर्षाव. इथे सामना फिनिश होईल का आणि होईल सामना फिनिश. वा काय जबरदस्त बॅटिंग केली आहे विशाल मोलेकरच्या बॅटमध्ये. हा षटकार विनिंग नॉक इथे आली आहे. डेफिनेटली वा 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 सुपर 4 मध्ये पोहोचणारा हा दुसरा संघ आपल्या बघायला मिळते. यास निश्चितच संघ स्पॉट मोरे